तर हे आहे निराली फूड कोर्ट। तर इथे तुम्ही नाश्ता वगैरे करायला येऊ शकता। तर तुम्हाला मेन गेट मी गाडीतूनच दाखवलेलं आहे। तर आम्ही कालच ऑनलाईन बुकिंग केलेली होती, कारण मला तर इथे काहीच असं खास वाटलेलं नाही आहे। टाइगर देखिए, उधर देखो टाइगर है। तर फ्रेंड्स, इथे येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत आणि टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल 3:30 वाजलेले आहे। गाडी पार्किंग केलेली आहे। पार्किंगचे 40 रुपये घेतलेले आहे आणि हे आहे तिकीट घर। आता आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली होती, त्याच्यामुळे चेक करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग बघू कसा वेळ वगैरे जातो इथे, कारण लवकर आलेलो आहोत। लवकर यासाठी आलेलो आहो कारण पहिल्यांदा आलेलो आहो आणि हे नागपूरपासून 20 किलोमीटर आहे। आम्हाला थोडंसं पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे असं वाटत होतं की उशीर वगैरे व्हायला नको, म्हणून थोडं लवकरच आलो आम्ही। गर्दी भयंकर आहे आणि ही आहे 3:30ची बस। तर 3:30च्या बसमध्येही भरपूर लोक आहेत आणि बाहेरचं जे तुम्हाला ग्रीन दिसत असेल ते खूपच छान आहे, पण ऊन भयंकर आहे त्याच्यामुळे खूप जास्त असं फिरू शकत नाही। थोडंसं वातावरण थंड झालं तर मजा येईल फिरण्यात वगैरे, कारण उन्हामध्ये आपण जास्त फिरू शकत नाही। तर बघू आता, वातावरण थोडंसं सावली ऊन असं होत आहे। जर थोडंसं असं वातावरण थंड झालं तर मग मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे। तर इथे चार्ट दिलेला आहे, त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देणारच आहे। तर आना पार, तर हे आहे निराली फूड कोर्ट। तर इथे तुम्ही नाश्ता वगैरे करायला येऊ शकता। जितेंद्रराव काय म्हणता? ट्रेन एक तास अजून बाकी आहे आम्हाला। तर असंच फिरत आहो कारण मोसमही थोडंसं थंड झालेलं आहे। पार्थ आणि यांना दोघंही फोटोमध्ये लागलेले आहेत, बघू शकता मागे। आणि मिस्टर जितेंद्र आणि आम्ही दोघे चाललेलो आहोत वॉकिंग करत। तर तुम्हाला मेन गेट मी गाडीतूनच दाखवलेलं आहे, तर दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि तुम्ही बघितलेलं आहे किती गर्दी आहे ती। तर हा आहे मेन गेट। तर इथनंच आतमध्ये जायचं आहे आपल्याला। तर मी तुम्हाला खास दाखवायसाठी म्हणून बाहेर आलेली आहे। चला आतमध्ये जाऊया आपण। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। तर आज आहे 11 तारीख आणि रविवार दिवस आहे आणि मी आलेली आहे गोरेवाडा झूमध्ये जंगल सफारी करण्यासाठी। तर माझ्यासोबत माझी फॅमिली आहे, आना आहे, पार्थ आहे आणि मिस्टर जितेंद्र आहे। तर आम्ही कालच ऑनलाईन बुकिंग केलेली होती। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग तुम्ही करू शकता। जर बुकिंग नाही केली तर इथे येऊन तुम्ही तिकीटसुद्धा घेऊ शकता।
तर जर तुम्हाला सॅटर्डे संडेला यायचं असेल तर AC बसची जी तिकीट आहे तर ती आहे 400 पर पर्सन आणि रेग्युलरमध्ये AC आणि नॉन AC 300 पडेल तुम्हाला पर पर्सन. आज संडे आहे त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे इथे. बघू शकता तुम्ही इथे. आता 4 वाजताची बस गेलेली आहे आणि त्याच्यानंतर 4:45ची बस आहे तर त्या बसमध्ये आम्ही जाणार आहोत. आणि आता पूर्ण फिरून आलेली आहे मी. तुम्हाला मेन गेटसुद्धा दाखवलेला आहे. चला तर व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा. थोड्या वेळाने तुम्हाला भेटतेच मी. इथे एंट्री टायमिंग दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता. इथे तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे येऊ शकता. पूर्ण चार्ट दिलेला आहे हा. तर ही एक छोटी ट्रेन आहे. इथे लहान मोठे सगळेच जण बसलेले आहेत. त्याचा चार्ज आहे 50 रुपये पर पर्सन. तर इथे आर्टिफिशियल प्राणीसुद्धा आहे आणि इथे फोटोशूट वगैरे करतात लोक येऊन. आणि खूप छान स्पेस आहे. वातावरण थोडं थंड झालेलं आहे म्हणून लोकही बाहेर पडलेले आहेत. छानपैकी फोटो सेशन करत आहे. तर हे आहे फूड कोर्ट. आतमधनं मी तुम्हाला दाखवत आहे. तर चार्जेस थोडे जास्तच आहे इथे. तर बघू शकता इतकी स्पेस. सव्वा चारची बस आहे. तर आतमध्येच एक शॉप आहे आणि तिथे लहान मुलांचे खेळणे वगैरे आहेत. त्यानंतर टी शर्ट आहे आणि टी शर्टवर प्राण्यांचे फोटो वगैरे लागलेले आहेत. त्यानंतर कॅप आहे. भरपूर अशा वस्तू आहे इथे. फोटो फ्रेम वगैरे आहेत. त्यानंतर इथे ज्वेलरी वगैरे तुम्हाला दिसत असेल तर बघा तुम्हाला कुठली आवडते वगैरे. तर कारण मला तर इथे काहीच असं खास वाटलेलं नाही आहे. ये है आमची बस. ट्विंकल मेरे पास बैठी है. कारण आम्ही हे असे सरळ लाईनीने घेतलेले आहेत 4. कारण आम्हाला खिडकीची स्पेस पाहिजे होती म्हणून. तर बाजूला बसलेली ही लहान मुलगी. चला आता दाखवते तुम्हाला कुठले कुठले प्राणी भेटते वगैरे ते बघू. आता लक असेल तर भेटेल. फिंगर क्रॉस. चला गाडी सुरू झालेली आहे.
मुझे बताओ बस में बच्चे कितने हैं? लहान मोठे सगळे सर. तर आपण सफारी करता करता है ना, सफारी करते वक्त हम सिर्फ एनिमल्स नहीं देखेंगे, सब छोटी सी क्विज खेलेंगे. सो जिस किसी ने सबसे ज्यादा क्वेश्चंस के आंसर दिए सो उसको मेरी तरफ से गोरेवाड़ी की तरफ से बैच मिलेगी. सो किसको चाहिए? जू और जूलॉजिकल पार्क, इन दोनों में डिफरेंस क्या है? जू मतलब क्या होता है और जूलॉजिकल पार्क मतलब क्या होता है? मैं बताऊं? हाँ बोलिए. जू में एनिमल्स होते हैं, पार्क में हम खेल सकते हैं. जू में एनिमल्स होते हैं, पार्क में पार्क में नहीं होते. जूलॉजिकल पार्क नहीं समझा मैडम. जूलॉजिकल पार्क अंदर मतलब कहाँ पे? जू में बंद रहते हैं. जूलॉजिकल पार्क में केज में रहते हैं. जू में एनिमल्स केज में रहते हैं. इससे क्या होता है कि हम केज में रहते हैं. हम ऐसे बस में ये जूलॉजिकल पार्क है. टेम्पल दिख रहा है आपको? टेम्पल, उसके अंदर लेपर्ड बैठा है. टेम्पल के अंदर दिखा क्या? नहीं दिख रहा है. टेम्पल के अंदर दिख रहा है क्या? कहाँ है? देखो अच्छे से. दिख रहा है. वो देखो लेपर्ड देखो अंदर टेम्पल में नहीं दिख रहा है. बहुत छोटे आप लोग. आप देखो मैं नहीं बताऊंगा, ठीक है? कहाँ पे है? वहाँ दिख रहा है leopard. सामने हो देखो ना. एक क्वेश्चन है, लेपर्ड का एज कितना होता है? 18? नहीं, उसकी एज होती है 12 to 15 ईयर्स. 12 से 15. पहले भी देखा था मुझे लगा मस्त पानी पीने आया होगा इधर. देखो जा रहा है, बाय बाय करो. कहाँ गया? तो बोलो हाँ वाटरमेलन खा रहा है. वो देखो वाटरमेलन खा रहे बेर. इधरों भी तो खा भाई. थोड़ा आगे होता ना तो दिखा. दूध खा रहा है. पैर को बोलो वो देखो देखो मुंह भी इधर क्या दिख रहा है निशा. मैं तो मना दो सुना के देखो खा रहे. वाटरमेलन खा रहा है. हनी. अच्छा. वाटरमेलन भी पसंद है लगता है. हाँ पूरा छिलके. नील तो पहले ना नील घोड़ा कहा जाता था. सो जिससे क्या हो गया कि इनका जो शिकार था वो बहुत बढ़ गया था, तो उससे इनका जो पॉपुलेशन था वाइल्ड में वो कम होते गया. सो फिर इंडियन गवर्नमेंट ने क्या किया कि इनका नाम नील घोड़ा से नील गाय कर दिया. सो गाय होने की वजह से इनका जो हंटिंग था वो कम हो गया. बट अब इतना बढ़ गया कि ये इन्फेस्टेशन बन गया, गाँव में फसल बर्बाद कर देते हैं. वापस बारिश कर रहा है. अरे कोई पानी की बोतल ना उसके ऊपर. हाँ पता है. वो अभी कहाँ जा रहे हैं? तू भी चल के ना कर. तू लेना नहीं करेगा. उठ गया. देखो देखो उठ गया. ठीक हो जा रहा. सुमन ने सोचा कि निंड्रू बेटा पिटा है वो. देखो देखो देखो. वापस तुम्ही चिड़ी महाराज पूरा देख रहे हो? एल्बिनो बीमारी तो थी लाइट बंद रखो. वो थी. हेलो लगे थी. Listen, हेलो. हाँ जी बोलिए. जो आपको डियर्स दिख रही डियर्स है ना, वो है ना वर्ल्ड के वन ऑफ द रेयरेस्ट डियर है, रेयरेस्ट. ठीक है, क्योंकि उनका पूरे वर्ल्ड में सिर्फ पॉपुलेशन पता कितना है? 280 समथिंग. और वो पूरे वर्ल्ड में पूरे अर्थ को सिर्फ मणिपुर में मिलते हैं. मतलब दे आर एंडेमिक टू द मणिपुर. सिर्फ मणिपुर में मिलते हैं 280. और उनका नाम है सनराइज. इनका दूसरा वर्ड है. इधर बहुत सारे. वो देखिए सब पहले तो सलमान खान वाला ब्लैक वो था. अभी कितना है? 100. थोड़ा मतलब हाथी में निकल गया, हमको स्पीच रह गई.
भैया थोड़ा भैया पीछे पीछे और आगे लो और आगे लो भैया मम्मा तिथे पंख खोलून नहीं दिख रहा है आपको भाई कुठे चला पूरा टर्न होके डांस कर रहे हैं बारिश पानी ना तू भी खुले बादल बादल सही में बादल हो गया ना इतना पास अच्छा है फिर ना तो पीकॉक देखो अच्छा पंखा था लगल करेगी और नचे ओ भाई आयो साइडी तनी को के बोले पीकॉक को बाप रे तो पीकॉक देखो ट्री पे पीकॉक देख ट्री पे वो देख देखा सर्वम ही देखो ये सर्वम पैर नहीं मारो ना उसको बोलो उठो देख सर्वम टाइगर देखा इसको देखा नहीं रहा है रिदिक टाइगर निंद्रा तो चाय में अपन तो होती करेंगे रिदिक टाइगर सोई सोई आप टाइगर को कौन सा नाम देना पसंद करोगे? शेर खान, शेरू और टाइगी 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 ओके और जेनिफर जेनिफर मेल टाइगर को मेल हाँ जॉन 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 और अंग्रेजी नाम तो राजू लगी पंकज उन्होंने कहा कि टाइगर हमारा को शेर से कॉन्फिडेंस कम नहीं है वैसे गंजू कपड़े भी लाना पड़ेगा फिर सोले कहाँ जाएंगे हम सो जो मेल टाइगर है ना उसका नाम है राजकुमार नो टाइगर ना जो बनती हुई टाइगर ही नहीं बनती हुई कैसे वॉक कर रहे हैं टाइगर रिद्धि टाइगर देखो टाइगर है चालू कर देखा रिद्धि ये देखो टाइगर वो देख टाइगर देख टाइगर वो देख टाइगर वो देख टाइगर घूम रहा है वो आ जाओ रिद्धि को लेके जाओ रिद्धि को खा जाएगा वो देख टाइगर आ रहा है वो देख टाइगर सामने भाई कैसा है पहले रिदिक टाइगर